आय टी जे कल्चर थोडंसं आपली संस्कृती सोडून वेगळ्या दिशेने जात आहे असं वाटतं का तुम्हाला? थोड्याशा प्रमाणात जर तुम्ही म्हटलात तर त्या काही गोष्टी सत्य आहेत सर, पण याच्यामध्ये बऱ्याचदा आपण हे पाहिलं पाहिजे की हे ज्या कल्चर बिघडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कसं होतं एखादी रील कुठली व्हायरल होते, काय होते, पण तुम्ही हा विचार करा की समजा एखादी बेंगलोरमधली काहीतरी चुकीच्या कल्चरची रील व्हायरल होते, पण सगळ्या जगातल्या नकारात्मक गोष्टी आपण आपल्या मुलांना लादल्या आणि त्याच चष्म्यातनं जर आपण आपल्या मुलांकडे मुलींकडे पाहायला लागलो तर मग आपले संस्कार ते काय आणि त्यांची प्रगती ती काय. राईट, असं आहे ना. सो फक्त आपण त्यांना अवेअर करू शकतो, त्यांच्यासोबत बसून मोकळेपणाने चर्चा करू शकतो, बोलू शकतो की मी विश्वासाने तुला या या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी एक पालक म्हणून मदत करतोय, पण असं कुठलं चुकीचं काम तुझ्या हातातून होऊ देऊ नका. आणि कसं आहे सर, या गोष्टीचा दिखावा खूप जास्त होतो आजकाल सर. व्हायरलचं कल्चर आहे ना, की एखादी क्लिप आली आणि ती जास्त व्हायरल होते, मग आय टी म्हणजे हेच. हा चुकीचा गैरसमज आहे आणि सगळ्या पालकांनी सुद्धा त्याच नजरेतून आपल्या मुलांकडे नाही पाहिलं पाहिजे. बरोबर आहे ना. तुमच्या मुलांवरती विश्वास मोकळेपणाने संवाद पाहिजे. आणि सर असं नाही की मी मोकळ्या मनाने सांगतो की असं नाही की कोणी अतिश्रीमंत घरातलाच व्यक्ती आला आणि तो आय टी मध्ये मॅनेजर आहे, असं नाही. आय टी मध्ये आजही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलीच मुलं आहेत ज्यांनी करिअर चालू केलं, मग हळूहळू ते करिअरमध्ये पुढच्या स्टेपला गेले. खूप सारे उत्तम प्रकारे स्वतःचं वर्क लाईफ बॅलन्स करणारे सुद्धा लोक आहेत, म्हणजे पूर्णपणे निर्व्यसनी आहेत. एक महिला खास करून गृहिणी ज्या आहेत, ज्या त्यांचं घर आणि त्यांचा जॉब व्यवस्थितपणे मॅनेज करत आहेत,